एमआयएमचे पक्षप्रमुख या ठिकाणी आले होते, ते म्हणतात की इम्तियाज जलील आता दुसऱ्यांदा खासदार होणार आहे. होऊ शकत नाही. अरे होऊ शकत नाही, तो काही होऊ शकत नाही. निवडणुकीची जोरदार तयारी करताय. उद्धव साहेबही आले होते, त्यांनी या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांची काही पदाधिकाऱ्यांची भेट नाही घेतल्या, त्यामुळे थोडी नाराजी पाहायला मिळालेली होती. नाही काही नाराजी नाही आहे. असं कुठं असतं काय? बरं, ज्यावेळेस शिस्त असली पाहिजे. बोलवलं तर यायचं, आम्हालाही बोलवलं तर मी जातो, नाही बोलवलं तर नाही जात आम्ही. नाही पक्ष नेतृत्वाचे आपण पण हे ठेवलं पाहिजे ना, प्रोटोकॉल ठेवला पाहिजे. ओके. बरं, तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? कारण आम्ही आता आम्ही पक्षाचा नेता म्हणून त्या ठिकाणी तयारी व्यवस्थित मलाच करावं लागते आणि ती मी करत आहे, कारण माझी जबाबदारी पण आहे तेवढी. प्रकाश आंबेडकर हे तुमच्यासोबत असल्याच्यानंतर ताकद ही वाढते असा विश्वास आहे तुम्हाला? तुमचे ते मित्र देखील आहेत? नाही, आमचे मित्र आम्ही 13व्या लोकसभेत एकत्र होतो, प्रकाशजी आणि आम्ही नेहमी भेटलो की असं तो आठवण करतो आम्ही ते. पण एक सांगतो की प्रकाशजी यांचं मन आपल्याकडेच जास्त आहे, इंडिया आघाडीकडे. कारण त्यांनी त्यावेळेस जे भाषण केलं आपल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यामध्ये, तर स्पष्ट सांगितलं. आता ते बाकी म्हणून आज तुमच्याच चॅनलवर त्या ठिकाणी दिसून आलं की संजय राऊत साहेबांनी सांगितलं, आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि अजूनही बोलू. 4 जागा त्यांना दिलेल्या आहे, अजून चर्चा आज शेवटी करून आम्ही क्लिअर करून टाकू. प्रकाश आंबेडकरांची थोडी नाराजी आहे, ती दूर करण्यासाठी प्रयत्न विशेष ते करतात. आमचे हायर नेते सगळे करतील ते. अरे काय नाही, प्रकाशजी आपल्याबरोबरच आहे, कारण त्यांचं उद्धव साहेबांच्या बरोबरचं नाते खूप जबरदस्त आहे. म्हणून ते एमआयएमचे पक्षप्रमुख या ठिकाणी आले होते, ते म्हणतात की इम्तियाज जलील आता दुसऱ्यांदा खासदार होणार आहे. होऊ शकत नाही. अरे होऊ शकत नाही, तो काही होऊ शकत नाही. तसं काही नाही. ते सगळं गेलं, संपूर्ण नष्ट झालं होतं. त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, गडबड केली, हे केलं ते केलं, त्यामुळे लोकांना नाराज. त्यांच्या पाठीमागे तरुण जी काही महिला नाही सगळे तरुण पोरं मला रोज भेटतात तिकडे आणि ते सांगतात की उसको तो नाही आले एवढं. अमित शहा तर म्हणाले इथून कमळ पाठवायचं, एक जण निवडून पाठवा. नाही, इथून फक्त मशालच येणार. बरं, मग अमित शहाने काय पाठवणार? अमित शहाला ते कमळ, बाजूचं कमळ आहे ना, इथून म्हणजे इथे बाजूचं कुठेतरी असेल कमळ, तेच आहे, पाठवून देऊ. बरं, ओके, थँक्यू. पाहिलं तर आता एकीकडे भागवत कराड आहेत, दुसरीकडे अतुल सावे आहेत, त्यांची नावाची नाही. आता काय झालं माहिती आहे का, अजूनही त्या ठिकाणी भुमरेचं नाव आलेलं आहे आणि यांच्यात आपसात खूप भांडणं मारामारी सुरू झालेलं आहे. हो, काय होतं. बरं, संजय राऊतांनी तर कोणी येऊ द्या, हो काही नाही. हा बालेकिल्ला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व सध्या आहे, त्यामुळे हा उद्धव साहेबांचा नेतृत्वाचा विजय राहणार. संजय राऊतांनी जी तुलना आहे मोदींची ही औरंगजेबासोबत केली आहे. नाही, ते सोडून संजय राऊत साहेब बोलले म्हणून त्याच्यावर काही कॉमेंट नाही करायचे. नो कॉमेंट. ही जागा भाजपने आता खेचून घेतली आहे. नाही, खेचून काय माहिती, त्यांचे रोज भांडणं चालले. कोणाकोणाचे? त्यांचे आपसात चालले दोघांचे. ओके, बरं, राज ठाकरे नाही बोलत, त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाही. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.